जैसलमेर पोलीस स्टेशनमध्ये स्फोटकं सापडली। सर्व स्फोटकं पोलिसांनी निकामी केली। संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना कळवा। फोटो सोशल मीडियावर अपलोड करू नका। जैसलमेरच्या नागरिकांना प्रशासनाचं आवाहन। परभणीत पाणी टंचाईची गंभीर समस्या। विविध ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा, विहिरी आटल्यानं परभणीकरांची पाण्यासाठी भटकंती। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। लातूर जाहिराबाद महामार्गावर भेगा बुजवण्यास सुरुवात। लोकशाहीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग। साताऱ्याच्या पाटणमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे भुईमुग पिकांचं मोठं नुकसान। खरं तर कराड चिपळूण रस्त्याचंही काम सुरू असल्यानं नागरिकांना त्रास। नाशिकमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। 11 ते 13 मे दरम्यान पावसाचा अंदाज। पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली। लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस। विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। पीक कर्ज मिळत नसल्याने खरीप हंगाम धोक्यात। पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत। वाशिमच्या शिरपूर शेलू बाजारमध्ये अवकाळी पाऊस। अवकाळीमुळे पिकांचं नुकसान तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। विदर्भाची सर्वात मोठी कारवाई सुरू। बुलढाणा राजूर शिवारात 1500 एकर वन जमिनीवर अतिक्रमण। 1500 एकर वन जमीन होणार मुक्त। तर शेकडो पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांच्या संरक्षणात कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।